नमस्कार, एमबी न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्रामध्ये आपले स्वागत आहे। मी मंगेश बोबडे। बातमी बघण्यापूर्वी आमच्या लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तर पाहूया आजची विशेष बातमी। मी आशिष थोरात, राहणार तळेगाव, ठाकूर वार्ड क्रमांक 1। आज आम्ही या ठिकाणी माननीय तहसीलदार साहेब यांना निवेदन देण्यासाठी आलो आहे। त्या निवेदनाचं सार्थ असं आहे की गेल्या 40 वर्षापासून मी लहान असताना सुद्धा जे शासकीय रास्त धान्य दुकान आहे ते अन्नपूर्णाबाई पंजाबराव कांबळे यांच्याकडे होतं। त्या जिवंत असताना आणि सोबत त्यांचा देहांत होईपर्यंत त्यांच्या नावानं सुद्धा कुठल्याच प्रकारची कंट्रोल कार्ड धारकाची तक्रार सुद्धा झाली नाही आणि नंतर सुद्धा झाली नाही। परंतु त्यांच्या देहांतानंतर जे काही शासकीय नियम असतील त्या नियमानुसार 2 ते 3 महिन्यासाठी त्या प्रसाद भारती नावाच्या कंट्रोल डीलरकडे ते वाटप देण्यात आलं शासनाकडनं। तर ते करत असताना आज एवढ्या मोठ्या महिला या ठिकाणी उपस्थित झाला, कारण की अशी काही अडचण निर्माण झाली की कंट्रोल त्यांच्याकडे कोण्या पद्धतीनं घ्यावं, कधी घ्यावं, कोणत्या टायमात जावं, अशा प्रकारचं कुठंच बंद राहिलं नाही आहे। त्या मुलांनी जवळपास 1 महिना कंटिन्यू त्यांच्याच जागेवर वाटप करण्यात आला। नंतर काय झालं काय नाही, आज 1-1.5 महिन्यापासून ते कंट्रोल आमच्या ज्या जुन्या ठिकाणी होतं तिथून ते गायब झालं। आज इथं आहे, उद्या तिथं राहील, अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे। म्हणून या सर्व महिलांचं आणि आमच्या सर्व 400 कार्डधारकांचं एकच मागणी आहे प्रशासनाला की ते कंट्रोल ज्या ठिकाणी होतं त्याच ठिकाणी ठेवण्यात यावं आणि तिथूनच वाटप करण्यात यावं। नंतर शासन जे काही निर्णय देतील, ज्यांच्याकडे ते शासनाच्या माध्यमातून जे काही देण्यात येईल त्यासाठी आम्ही प्रयत्न करू आणि त्यांचं सुद्धा स्वागत सुद्धा आम्ही या ठिकाणी करू। यासाठी आम्ही या ठिकाणी साहेबांना निवेदन द्यायचे या ठिकाणी हजर झालेलो आहे। माझं नाव वेणुबाई उत्तमराव हलमारे असून मी तळेगाव ठाकूर येथील रहिवासी आहे। मला 40 वर्षापासून कंट्रोल मिळत आहे अन्नपूर्णाबाई कांबळेकडे। आता त्यांचा मृत्यू झाला आहे, त्यामुळे त्यांच्याकडचं कंट्रोल भारतीकडे गेलेला आहे। आम्ही भारतीपाशी कंट्रोल आणण्याकरता गेलो तर खूप त्रास झाला। त्या दिवशी मी ट्रॅक्टरनं चंदत होती, गाड्या मोटारा खूप वाहतूक होती, तर सगळेलेच त्रास होऊन राहिला। तर आम्हाला जुन्याच जाग्यावर मुकेशराव कांबळे यांच्याकडेच कंट्रोल देण्यात यावं अशी ही आमची मागणी आहे। माझं नाव महादेव चंद्रबांजी लावरे आहे। मी तळेगाव ठाकूरमध्ये राहतो, वार्ड नंबर 2। मला कंट्रोल कांबळेकडे मिळतात आणि आता कमी जास्त माझी वय 50-60 वर्षाची आहे। तरीपासून मी कंट्रोल कांबळेकडून आणतो। आम्हाला काही त्रास झाला नाही। आम्हाला असं वाटते का कांबळेकडेच कंट्रोल राहावे आणि तिथंच भेटावे। ह्या भारतीकडे कंट्रोल येऊन राहिलं 3-4 महिन्यापासून आम्हाला फार त्रास होऊन राहिला। तर ते कंट्रोल कांबळेच्या जाग्यातच वाटप व्हायला पाहिजे, हे विनंती। माझं नाव सुनीता सुरेंद्र बाशी आहे। मी तळेगाव ठाकूर इथची महिला आहे। जे आम्हाला अन्नपूर्णाबाईच्या इथं कंट्रोल मिळत होते कांबळे 40 वर्षापूर्वीपासून चालू आहे। त्याच्यानंतर त्यांचा आता मृत्यू झाल्यामुळे ते कंट्रोल आम्हाला व्यवस्थित मिळत नाही। आता भारतीताईकडे गेलेला आहे, कारण का आता 2-3 महिने झाले आम्हाला लय अडचण होत आहे कंट्रोल मिळण्याची। तर आमचं म्हणणं असं आहे की कांबळेताईकडेच कंट्रोल राहावे।